तर आज मी माझ्या व्हिडिओची सुरुवात माझ्या बाल्कनीपासून करते. कारण बाल्कनीमध्ये खूपच पसारा होता आणि हे मला सगळं क्लीन करायचं होतं. अगस्त्य ज्या वेळी बाल्कनीमध्ये खेळतो ना, त्या प्रत्येक वेळेस ऑलमोस्ट माझ्या बाल्कनीचा व्ह्यू असाच असतो. पण टॉयजसुद्धा जास्त झालेले आहेत आणि त्यातले नको असलेले टॉयज मी आज काढणार आहे. कारण टॉयज खूपच वाढलेले आहेत आणि जर ते जास्त वाढलेले असतील तर घरातसुद्धा त्याचा पसारा वाटतो. कारण मुलं जी आहेत ती जेवढे टॉयज दिसतील ना असतील तेवढे सगळे खेळतात आणि यूज करतात. त्यामुळे घरभर सगळे टॉयजच होतात. त्यामुळं मी अशी आयडिया केलेली आहे की यातले थोडे टॉयज जे आहेत ते मी ठेवून देईन आणि थोड्या दिवसांनी म्हणजे काही महिन्याने परत ते काढेन आणि थोडे टॉयज त्याला आत्ता यूजसाठी ठेवेन. तर त्यासाठी मी त्याचे बॉल्स जे आहेत ते खूप सारे साठलेले आहेत आणि हे बॉल्स मी एका बॅगमध्ये भरून ठेवत आहेत आणि मला ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत, नको आहेत, त्या सगळ्या सॉर्ट आऊट करत आहेत. कारण खूप सारे टॉयज आहेत आणि त्याच्याबरोबर बॉक्सेससुद्धा मिळतात. मी ते बॉक्सेस तसेच ठेवलेले आहेत आणि ज्या त्या खेळणी जे आहेत ते त्या बॉक्सेसमध्ये मी व्यवस्थित अरेंज करून ठेवते आहे. इतके सारे टॉयज आहेत की सगळे ते मिक्स झालेले आहेत आणि ते सगळं अरेंज करणंसुद्धा मला तितकंच अवघड जातो आहे. खूप वेळ जातो आहे. मला असं वाटलं होतं की हे सगळं फटक्यात होईल, पण यासाठी खूप वेळ जातो आहे. कारण सगळे टॉयज जे आहेत ते मिक्स झालेले आहेत आणि हे सॉर्ट आऊट करण्यातच माझा खूप सारा वेळ जातो आहे. तर त्यामध्ये थोडे अनवॉन्टेडसुद्धा आहेत, जे की मी आता ते सॉर्ट आऊट करून टाकून देणार आहे आणि जे मला हवे आहेत ते मी ठेवते. जे टॉयज चांगले आहेत की त्यांना बॉक्सेस वगैरे आहेत ते टॉयज मी सॉर्ट आऊट केलेले आहेत आणि हे टॉयज मी माझी सिक्रेट अशी स्पेस केलेली आहे त्या ठिकाणी ठेवेल, जेणेकरून अगस्त्य तिथं जाणार नाही अशी मी एक प्लेस केलेली आहे आणि त्या ठिकाणी मी हे टॉयज ठेवणार आहे आणि ते टॉयज जे आहेत ते थोड्या महिन्यानंतर मी त्याला देईन. त्यामुळे त्याला असं वाटेल की हे नवीनच आहे आणि तो सगळे खेळणे एकत्र देऊन तो त्याचा पसारा हे नाही करणार आणि थोड्या दिवसांनी जर मी त्याला दिलं तर त्याला असं वाटेल की हे सगळं नवीनच आहे. त्यामुळं मी थोड्या दिवसांनी सगळे सॉर्ट आऊट करून जे आहे ते थोड्या दिवसांनी एक्सचेंज करून देईन. जे की एकत्र आत्तापर्यंत देत होते ते देणार नाही आणि सॉर्ट आऊट करून दिल्यामुळं काय होईल की त्याला प्रत्येक वेळेस नवीन खेळणी आपण देतो आहे असं वाटत जाईल आणि खूप दिवसांनी दिल्यानंतर त्याला जो खेळण्याचा आनंद आहे तो मिळेल. कारण एकत्रच सगळे टॉयज दिले तर तो खेळतो आणि परत बोर होतो आणि परत नवीन जर काही दिसलं तर मग तेच जे टॉय आहे तो आठवडाभर खेळतो, त्याच्याने सुद्धा बोर होतो आणि आजूबाजूला सुद्धा जे रेग्युलरचे आहेत ते पण दिसतातच. तर आणि त्याचा पसारासुद्धा जास्त होतो. त्यामुळे मी अशी एक आयडिया जी आहे ती केलेली आहे. त्याच्यानंतर मी त्याचे टॉयचं जे बकेट आहे ते मी वाईप्सनी छान असं क्लीन करून घेतलं आणि त्यामध्ये मला जे आत्ता त्याच्यासाठी टॉयज ठेवायचे आहेत ते मी त्यामध्ये ठेवले आणि जे अनवॉन्टेड आहेत ते टाकून दिले आणि जे एक्स्ट्राचे आहेत ते मी माझ्या सिक्रेट प्लेसमध्ये ठेवलेले आहेत. त्यानंतर बाल्कनीच्या कोपऱ्यातसुद्धा खूप असा पसारा होता. तो मी सगळा काढून तिथली सगळी झाडून वगैरे काढून पूर्ण बाल्कनी झाडून घेतली आणि त्याच्यानंतर सगळं पुसून वगैरे स्वच्छ केलं. बाल्कनीची एक बाजू तर क्लीन झाली तर दुसऱ्या बाजूला माझ्याकडे एक लाकडी टेबल आहे. तो अनवॉन्टेड आहे. त्याचं मला काहीतरी करायचं आहे कारण मला तो बाल्कनीमध्ये नकोच आहे आणि त्यासाठी मला बाल्कनीचा लूक जो आहे तो चेंज करायचा आहे. आता थोडाफार मी प्लांट्स वगैरे लावून तो चेंज केलेला आहे आणि त्यानंतर मी बाल्कनी सगळी स्वच्छ करून पुसून वगैरे घेतली आहे आणि आता माझा बाल्कनीचा व्ह्यू असा दिसतोय. अनवॉन्टेड थिंग्स आहेत त्या डिस्कार्ड केल्यानंतर खूप फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं. त्यानंतर घरातली क्लिनिंग वगैरे सगळी करून आम्ही बाहेर गेलो होतो. त्यानंतर संध्याकाळी घरी आलो. मग संध्याकाळी मला डिनरची प्रिपरेशन करायची होती. तर त्यासाठी मी इथं कुकरला भात लावते आहे. माझं ऑलमोस्ट सगळं जेवण डन आहे आणि संध्याकाळची वेळ आहे. मला स्नॅक्ससाठीसुद्धा काहीतरी बनवायचं होतं. त्यामुळे मी जेवण पटकन बनवून घेतलं आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवलं. मी आज फ्रेंच फ्राईज बनवणार आहे आणि हे पटकन होतात कारण मी फ्रीजमध्ये डीप फ्राय करून हाफ डीप फ्राय करून फ्रेंच फ्राईज ठेवलेले असतात आणि त्याच्यानंतर मला ज्यावेळेस लागेल मी त्यावेळेस फ्रीझरमधनं काढते आणि तळून घेते. हे असं केल्यामुळं आपल्याला फटक्यात होतं कारण आम्ही आत्ताच बाहेरून आलो आणि सगळ्यांना खूप भूक लागली होती. त्यामुळं मी हे पटकन स्नॅक्सचा ऑप्शन निवडला आणि हे सगळं केलं. हे सगळं खाल्ल्यानंतर आम्ही संध्याकाळी डिनरसुद्धा करणार आहोत. पण थोड्याशा लाईट अशा भुकेसाठी मी हे सगळं बनवलेलं आहे आणि मी टिक्कीज इथं शॅलो फ्राय करत आहे. हे सगळं खूप छान आणि टेस्टी बनलं होतं. हे सगळं एन्जॉय केल्यानंतर आम्ही डिनरसुद्धा एन्जॉय केला. तर डिनरसाठी मी
मटर पनीर बनवलं होतं. ते सुद्धा खूप टेस्टी झालं होतं आणि त्याचबरोबर मी जीरा राईस बनवला होता. तर डिनर वगैरे आम्ही डन केला. सगळं खूपच छान संडे असा खूप छान आम्ही एन्जॉय केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अगस्त्याच्या स्कूलमध्ये गरबा, दांडिया होत्या आणि त्यांनी पेरेंट्सलासुद्धा इन्व्हाईट केलं होतं, म्हणजे मॉमना. तर मी सुद्धा गेले होते आणि अगस्त्याला दांडिया दिल्या होत्या. तो सुद्धा म्हणजे दांडिया त्यांनी सुद्धा एन्जॉय केल्या आणि त्या दिवशी मी असा केला होता माझा लूक. म्हणजे नॉर्मलच होता आणि त्याच दिवशी आम्हाला स्कूलमध्ये असं सांगितलं होतं, की अगस्त्याला हनुमान करायचं आहे. तर त्याच्या फ्रेंडलासुद्धा तोच लूक सांगितला होता. तर त्याची मम्मी आणि मी आम्ही दोघीजणी मिळून त्या दोघांसाठी म्हणजे हनुमानची जी शेपूट असते ती बनवली. कारण त्यांनी खूपच उशिरानं सांगितलं होतं. आम्ही दुकानात भाड्यानं वगैरे ड्रेपरी बघायला गेलो होतो, पण आम्हाला त्या इतक्या पसंत नाही पडल्या. सो आम्ही असं ठरवलं, की घरच्या घरीच बनवू आणि ते सगळं खूप छान झालं होतं. आम्ही किरीटसुद्धा घरी बनवला होता. परत शेपूट बनवली होती आणि जो गदा आहे तो आम्ही बाहेरून विकत आणला होता. हे सगळं खूप छान झालं होतं. पण इतकी सगळी मेहनत घेऊन अगस्त्याने काय हे सगळं घालून घेतलं नव्हतं. त्याच्या फ्रेंडनी छान घालून घेतलं होतं. फोटोज, व्हिडिओज छान असे करून घेतले होते. माझंसुद्धा असं प्लॅनिंग होतं, की व्हिडिओजसुद्धा सगळं करून मी तुमच्याशी शेअर करेन, पण माझ्याकडून ते काही पॉसिबलच झालं नाही. तर कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंटमधून नक्की सांगा आणि जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.